नमस्कार. चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर ब्लॉगची सुरुवात मी संध्याकाळची करते. म्हटलं संध्याकाळची रुटीन तुमच्यासोबत शेअर करावा. मला माहिती आहे मी एक दिवसात 2 ब्लॉग शूट करते, पण कधी कधी असं होऊन जाते ना, तर भरपूर काम असते. मला असं वाटतं की सगळं तुमच्यासोबत शेअर करावा, छोटी मोठी गोष्टी तुमच्यासोबत शेअर करावा, म्हणून मी ना संध्याकाळचं पण ब्लॉग शूट करते आणि संध्याकाळची रुटीन तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर आत्ता वाजले 6. राजवीर आला होता स्कूलमधून आणि रिटर्न तो गेलाय स्केटिंग क्लासेससाठी. त्याचे पप्पा त्याला घेऊन गेले. आता राहिले माझे घरातले कामं, सगळं मला आवरायचं आहे. तर चला संध्याकाळची रुटीन तुम्हाला मी दाखवते. आता 6 पासून तर रात्रीचे 10 पर्यंत कसं माझे कामं असतात, काय करते मी, कसं सगळं काही ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर नक्की शेवटपर्यंत बघा. तर चला न वेळ घालवता मी आता ब्लॉगची सुरुवात करते. तरी त्यांना लगेच मी संध्याकाळची जेवणाची सुद्धा तयारी करून ठेवली होती. म्हणजे कणिक मळून ठेवलं, लगेच चपात्या सुद्धा बनवायला घेतले. का आता थंडी आहे, थंडीत असं वाटते की लवकर स्वयंपाक झालंच पाहिजे. आणि कसं असतं माहिती का, संध्याकाळचं राजवीर खाली थोडंसं खेळायला जाते, मी त्याला थोडं वेळ खेळू देते आणि राजवीरचे पप्पा पण थोडेसे उशिरा येते, तोपर्यंत माझं स्वयंपाक होऊन जातं आणि ते आल्यावर माझी बडबड सुरू होते. आता कोणीही असू द्या, माणसं एकदा घरी आले ना तर आपल्याला किचनमध्ये नको वाटते. माझ्यासोबत तर असंच होतंय की पटकन स्वयंपाक झालंच पाहिजे ते येण्याच्या अगोदर, आणि ती आल्यावर आपलं चालतंय, असं झालंय तसं झालंय. माझं तर तसंच असतं, म्हणून मी पटापट सगळं स्वयंपाक बनवून घेते. तरी ते ना चपात्यात लगेच माझी बनवून झाल्या होत्या. म्हटलं चला आता कुकरसुद्धा लावून देते. आता मला ना चुक्याची भाजी करायची होती आणि ते मी मुंगाच्या डाळमध्ये करते. आता नेहमी ना मी तुरच्या डाळमध्ये करते, पण ह्यावेळेस मुंगाच्या डाळीमध्ये करते. तर इथं भाजी छान अशी नेसून घेतली, त्याच्यानंतर चिरून पण घेतली. आणि मला बऱ्याचशा ताई अशा बोलतात की भाजी कट केल्यावर धुवायची नाही, पण माझ्या लक्षातच राहत नाही, परत विसरून जाते. आणि जेव्हा मी ब्लॉग एडिट करते ना, तेव्हा माझ्या लक्षात येतंय की त्या ताईनं मला असं सांगितलं होतं, तसं करायचं नव्हतं, पण होऊन जाते. तर असं ते ना मस्त वरण पण शिजला होता. म्हटलं चला लगेच भाजी पण त्याच्यात टाकून देते. दोन्ही मिक्स करून मी शिजून घेते, जेणेकरून खूप छान ती लागते. आपण जर असं घोटून पण घेतलं तरी चालतंय आणि तसं टाकलं तरी काय हरकत नाही. पण एक वाफ तरी आपल्याला काढावंच लागते, म्हणजे एक सिट्टी होऊ देते मी आणि छान ती भाजी पण शिजून जाते. तशी पण आपण फ्राय केली तर होते, पण मला असं वाटतं की कच्चं कच्चं राहतंय थोडंसं. त्याच्यापेक्षा ना कुकरमध्ये एक सिट्टी काढली तर खरंच खूप छान लागते. तर इथं परत कुकर लावलंय आणि म्हटलं चला तोपर्यंत वाटणसुद्धा तयार करते. आता वाटणमध्ये हिरवी मिरची, लसूण, थोडेसे शेंगदाणे, बस एवढंच मी काढते. आणि ते पण कच्चं पाहिजे, जास्त आपल्याला म्हणजे भाजलेलं लागत नाही. मेथीच्या भाजीचं जसं आपण मसाला काढतोय ना, म्हणजे वाटण काढतोय ना, तसंच काढावं लागते. फक्त एवढं आहे की याच्यामध्ये डाळ पण असते. तर लगेच इथे ना वाटणसुद्धा काढायचं होतं, पण काय झालं माहिती का, माझे जे मिक्सरचं भांडं आहेत ना, त्याची पाती तुटून गेली. मग खालून मिक्सरचं भांडं मी दुसरं आणलं, म्हणजे जे आमचे ओनर आहेत त्याच्याकडून, आणि मग काढले. आता एखाद्या वेळेस माझ्यासोबत असंच होतंय, जर आपण लवकर कामाचं म्हणजे प्रयत्न केलं की पटकन व्हायला पाहिजे, हे काम झाल्यावर दुसरे कामं आपल्याला करायची, मी असं ठरवून घेते. पण काही ना काही होतंच माझ्यासोबत. तर ती पाती तुटली होती, त्याच्यामध्ये अर्धा तास गेलं. त्याच्याकडे गेले, भांडं घेऊन आले, मग परत दुसऱ्या भांड्यात टाकलं आणि पहिले जे शेंगदाणं काढलं होतं ते फेकून दिले. का तर त्याच्यामध्ये पाती तुटली होती. मला भीती वाटत होती, एवढंसं जर कण त्याच्यामध्ये राहिले तर आपल्या पोटात गेलं तर काय होणार, त्याच्यापेक्षा म्हटलं टाकून द्यायला पाहिजे. दुसरं वाटण परत काढलं. तर असो इथे मला ना गाजर आणले होते त्यानं, तर त्याचं पण मला हलवा बनवायचं होतं. आता त्याला खूप आवडते, मला एवढं आवडत नाही. तूप वगैरे टाकतात ना त्याच्यामध्ये, म्हणून मला आवडत नाही. आता ते आवडीनं खातात, म्हणून त्याच्यासाठी मला बनवायचं होतं. आणि मी किसूनच करते बरं का, गाजर असते ना ती किसणीनं किसून घेते. पण खूप छोट्या गाजर त्यानं आणल्या होत्या. आता हे काय मला किसता येणार नव्हते, म्हणून म्हटलं जाऊ द्या कुकरमध्ये डायरेक्ट असं शिजून घेते. मला माहिती नव्हतं कुकरमध्ये होते म्हणून, पण मी एक व्हिडिओ बघितला होता, त्याच्यामध्ये दिसलं होतं की आपण कुकरमध्ये पण आपण त्याला व्यवस्थित शिजून घेऊ शकतो. तर म्हटलं चला तसंच मी करून बघते. आणि खरंच खूप गाळ झालं होतं. तर अगोदर मला फक्त भाजीला फोडणी द्यायची होती आणि त्याच्यानंतर ते टाकायचं होतं. आता कुकर छान धुवून घेतलं. माझ्याकडे एकच कुकर आहे, 2 कुकर माझ्याकडे नाही आहे, म्हणून भाजी काढून घेतली. आता म्हटलं चला एकदा कुकर घासून घेते आणि त्याच्यानंतर ते सगळं काही टाकते. आता पाणी टाकून थोडंच मिनटं एकच शिट्टी मी काढली, तर छान असं गळून गेले होते गाजरी, खूप छान झाल्या होत्या. आणि पहिले मी त्याला व्यवस्थित धुतलं, वरची साल असते ना ती काढून घेतली होती, जेणेकरून आहे ना आता किसतोय ना आपण तेव्हा ते निघून जातं साईडनं. पण असं जर आपण डायरेक्ट कुकरमध्ये टाकले तर ते निघत नाही, असं होते. तर एका साईडला ते लावून दिलं आणि म्हटलं चला भाजीला फोडणी देऊन टाकते. अंधारात एवढं काही दिसत नाही मी काय करते, का तर थोडंसं ना अंधारा पडतोय, म्हणजे मोबाईल जर आपण स्टँडवर लावले ना तर त्याच्यामुळं. तर मला ना म्हणजे बऱ्याचशा ताईंना असं विचारले की तू व्हिडिओ कसा शूट करते,
तर ताई मी जसं व्हिडिओ शूट करते ना, तसं तुम्हाला पूर्ण मी दाखवणार आहे. कोणत्या साईटला मी मोबाईल ठेवते, कुठं मी लावते, कसं मी म्हणजे शूट करते, हे सगळं काही मोठ्या ब्लॉग मी बनवणार आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे, की अशा-अशा पद्धतीनं मी व्हिडिओ शूट करते. ट्रॅकपॉड कुठे लावते, सेल्फी स्टिक कुठं लावते, कसं मी सगळं शूट करते, बाहेर गेल्यावर कोण शूट करतं माझं, हे सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मी असं प्रयत्न करेल, की याच्यानंतरचा ब्लॉग तोच यायला पाहिजे, की मी कशा पद्धतीनं हे करते म्हणून. कसं माझ्यामुळे जर तुमचं काही पण थोडंफार तुम्हाला शिकायला भेटत असेल, तर मी नक्कीच तुम्हाला दाखवेल, की मी कशा पद्धतीनं करते. कसं असतं माहिती का, जे नवीन ताईंना आहेत ना, त्याला जरा थोडंसं म्हणजे अवघड वाटते आणि मला पण तसंच होतं. मला पण जमायचं नाही सुरुवातीला. कसं करायचं, कुठं लावायचं हेच माझे पण विचार राहायचे. पण नंतर हळू करून मी पण शिकले, की ह्या साईडनं आपण व्यवस्थित दिसतोय बाबा, इथून आपण चांगलं कॅमेरा लावू शकतो. असं तसं करून शिकतोय माणूस आणि मला जेवढं जमतंय ना, तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर नक्कीच पुढचा ब्लॉग तेच येणार आहे आणि तुम्हाला सगळं त्याच्यामध्ये मी सांगेल, की मी अशा पद्धतीनं करते म्हणून. पण एवढं आहेत, की ज्या दिवशी यायला सुट्टी राहणार माझ्या आहोंला, त्या दिवशी मी तसं करेल. का तर मला पण 2 मोबाईल नाही लागत, पण म्हणजे थोडीशी हेल्प पाहिजे दुसऱ्याची, तेव्हाच आपण तसं ब्लॉग शूट करू शकतो. म्हणून ज्या दिवशी सुट्टी राहणार ना, त्या दिवशी मी तसलं ब्लॉग बनवेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल. तरी ते ना माझं स्वयंपाकसुद्धा झालं. त्याच्यानंतर आम्ही जेवणसुद्धा केलं होतं. ती काही मी क्लिप घेतली नाही. नेहमी मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवते आणि असं वाटतंय, की काहीतरी नवीन दाखवायला पाहिजे, काहीतरी नवीन तुम्हाला पण बघायला भेटायला पाहिजे सॉरी. तर म्हणून आहे ना मी काय करते माहिती का, काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करते. रोज-रोज तेच काय दाखवायचं असं होऊन जाते. पण आपली लाईफच अशी आहे, हेच कामं आपल्या लाईफमध्ये आहे, तर तेच दाखवावं लागते असं होऊन जाते. तर असो इथे आहे ना म्हटलं चला आता हे रॅकला आवरून घेते. आता बरेच दिवसानं आवरायचं होतं, पण मी त्याला किती दिवसानं म्हणते, की न्यूजपेपर मला आणून द्या, पण ते विसरूनच जायची दररोज. पण आज त्यानं आणले होते आणि म्हटलं चला आता हे रॅक क्लीन करून घेते. आता हप्त्यातून किंवा 2 हप्त्यातून ही रॅक आपल्याला क्लीन करावंच लागते. दिसायला तरी छान दिसते भांडे आपण वरती ठेवतो ते, पण त्याला एवढं घासावं लागते किंवा एवढं व्यवस्थित ठेवावं लागते ना, तेव्हाच ते चांगले दिसतात आणि खूप जास्त मेहनत असते त्याच्या पाठीमागं. का तर चांगलं म्हणजे दाखवणं एवढं सोपं नाहीये. खूप क्लीन ठेवलं तेव्हाच ते चांगलं राहतंय आणि नीटनेटकं राहतं. त्याने खालचा जो रॅक आहे तो खूप जाम असा खराब झाला होता. का तर तिथे मी पिठाचा डब्बा ठेवते किंवा मिक्सर वगैरे ठेवते. त्यानं काय होतं सारखं म्हणजे आपण 2 टाईम कामात येते आपलं पिठाचा डब्बा पण आणि मिक्सर पण. त्याच्यामुळे थोडं जास्त चिकट झाला होता. तर त्याला घासणीनंच मी घासून काढलंय आणि स्वच्छ केलं. फॅन चालू केला. छान असं वाळलं पाहिजे. नाहीतर आपण डायरेक्ट त्याच्यावर पेपर टाकून दिले तर तो वेगळाच कोंबट वास मारतोय आणि खराब होतोय. त्याच्यापेक्षा आहे ना असं फॅन लावलं. थंडी तर मरणाची मला वाजत होती. पण म्हटलं चला खालचं छान असं वाळून गेल्यावरच आपण त्याच्यावरती डबे लावूया. तर म्हटलं चला पहिले जे काही ताटं वगैरे होते ते सगळे काढून घेतले मी तिथून आणि आता याला घासायचं होतं मला. पण नशीब वाचली प्लेट नाही तर गेली असती फुटून. इतक्या दिवसानं मी ठेवलंय. आता मी वापरते बरं का कोणी आलं तर तेव्हा मी घेते ते ताट वगैरे म्हणजे चिनी मातीचे आहेत ते. मला माहिती नाही पण शुअर तसंच म्हणतात असं काहीतरी आहे. पण माझ्याकडून असं होतंय ना हातातून पडलं की डायरेक्ट जातोच. त्याच्यापेक्षा ना माझ्या मनाला एवढं लागून जाते नंतर म्हणून आहे ना मी कधीतरी वापरते. त्याच्यानंतर असंच मी शो म्हणूनच ठेवली. स्टीलचे भांडे आपले खूप चांगले. कितीही पडू द्या हातातून थोडंसं आवाज होणार पण फुटणार नाही, काहीच होणार नाही. तर असं सगळे भांडे रॅकमधून काढून घेतले. स्टीलचा जो रॅक आहे तो मला घासणीनं घासायचं होतं बाहेर काढून. पण खूप जास्त थंडी पडते ना तर नको वाटत होतं. का तर आता 10 वाजले होते. 10 वाजता मी हे सगळं काढलं होतं. आता तुम्ही म्हणतात ना मला किती वाजता झोपते ताई, तर माझं टायमिंग कोणतंच फिक्स नसतं म्हणजे झोपण्याचं. कधी 10 तर कधी जास्त वेळ होऊन जाते मला असं होते आणि कधी-कधी लवकर आवरून जाते. तर टाईमाचं काही तसं नाही माझ्या संध्याकाळचं, पण सकाळचं एकच टायमिंग आहे जो 6 वाजता मी उठते. तरी त्यानं सगळं क्लीन केलं, सगळं मी घासून काढले आणि त्याच्यानंतरच पेपर मी टाकणार होते. पहिले पेपर नव्हते, नॉर्मलच मी तसं ठेवलं होतं आणि डायरेक्ट असं पुसून घ्यायची किंवा जे मांडणी आहेत ना सॉरी ते दगडाचं रॅक आहे ना त्याला घासून घ्यायची. पण आता ना असं वाटतं की पेपर टाकलेलंच बरं होतं. का आता पेपर काढलं की त्याच्या खाली खूप क्लीन असतं आणि चिकट पण होत नाही. आणि आता थोडंसं चेंज केलंय. वरचे डब्बे खाली घेतले आणि खालचे वरती ठेवणार आहे. असं तर माझं नेहमीच चालतंय. खालचं जो रॅक होता पूर्ण ते आवरून त्याच्यावर व्यवस्थित भांडे ठेवले. आता हा जो
स्टीलचं रॅक आहे ना त्याला घासायचं तर होतं. 2 रॅक माझ्याकडे आहे. एका साईडला मी फ्रीजच्या बाजूला लावलेला आहे तो पण घासायचं होतं, पण ते आता राहूनच गेले. स्टीलचा जो रॅक होता त्याच्यावरचे थोडेसे पेपर वगैरे चेंज करून घेतले. म्हटलं उद्या सकाळी बाकीचं करेल, का आता खूप जाम उशीर झालं होतं आणि लाईट जर लवकर बंद केले नाही तर ते ओरडतात, का आता दिवसभर कामं करतात आणि त्याला लवकर झोपायचं असतं, आपले तर कामं नेहमी चालत आहे. तर इथे बेडरूममध्ये आले तिथे पण भरपूर अशा मोठा पसारा होऊन जाते. कपडे कुठे तर हे कुठे, हे व्यवस्थित ठेवले नाही तर माझ्या मनात हेच राहतं की क्लीन झालं नाही सकाळी अजून आपल्याला हे आवरावं लागतं, त्याच्यापेक्षा रात्रीचं सगळं आवरून झोपलेलंच चांगलं आहे. तर अजून मला दळणसुद्धा करायचं होतं. आता सकाळचं पण मी केलं असतं, पण कसं होऊन जाते माहिती का, दिवस छोटा येतो आणि दिवस कुठं जाते ते कळत पण नाही. 12 वाजेपर्यंत किंवा 1 वाजेपर्यंत माझे कामं आवरत नाही. कामं मला कमी असतात, पण माझ्या मुलाला सोडायला मला जास्त उशीर लागते. मी पायी जाते ना त्याच्यामुळे, आणि येण्यामध्ये आणि जाण्यामध्येच एवढं वेळ जातोय ना, तर दिवस कुठं जाते मला समजत नाही. आणि जे बाकीचे कामं असतात ना, म्हणजे मोठले काम असे दळण करणं बोलले तर हे कसं त्याला 1 तास किंवा 1.5 तास सहज लागतो. एवढ्या लवकर दळण करून होत नाही, का आता आमच्या गावाकडचे गहू आहेत आणि त्याच्यामध्ये थोडेफार तरी खडे असतात, म्हणून जास्त उशीर होऊन जाते. म्हणून मी रात्रीचंच कधी पण दळण करते. मला नाही माहिती की चांगलं असतं की नाही, पण कसं माझ्याकडं वेळ कसं वाचणार तसं मी बघते आणि रात्रीचं सगळं करून ठेवते. का आता दुपारच्या टायमामध्ये ना माझ्याकडं जेवढं वेळ असतो त्याच्यामध्ये मी ब्लॉग एडिट करते किंवा छोटे मोठे कामं असतात ना ते आवरून घेते. तर इथं सगळं आता आवरून झालं होतं. म्हटलं चला एकदा लादी पुसून घेते, मग सगळे कामं आवरल्यासारखेच होतात. एकदा लादी नाही पुसली ना संध्याकाळची झोपताना तर मला असं वाटतं की पूर्ण असं चिकट-चिकटच झालंय आणि सकाळचं अजून आपल्याला खराब वाटेल. तर पूर्ण लादी वगैरे क्लीन केली आणि त्याच्यानंतर आता मला दळण करायचं होतं. आता मी दळण करायला बसली आहे, तर म्हटलं चला पटापट करून घेते आणि त्याच्यानंतर आता बाकीचे कामं थोडे राहिलेच. मी ना बेडरूममध्ये दळण करते का आता ते झोपले होते हॉलमध्ये आणि चांगलं वाटत नाही. आपण चाळण वाजवली तर त्याला पण डिस्टर्ब होते आणि राजवीला पण सकाळी लवकर उठायचं असतं, मग कशाला त्रास द्यायचा म्हणून आहे ना मी बेडरूममध्ये बसली आहे. का तर दोन्ही दरवाजे पॅक केले म्हणजे त्याला आवाज जायला नको आहे आणि मग दळण मी करते. आता हे कामं आपले कामं आहेत तर आपल्याला करावंच लागते, संध्याकाळ असो किंवा सकाळ असो. तर म्हटलं दळण करून ठेवते आणि मग सकाळचं टेन्शन राहत नाही. बाकीचे कामं असतात जे डेली रुटीन आपली असते ते करू शकतो. हे कामाला जरासं वेळ लागतो म्हणून असं करते मी. तर अजून भरपूर मोठं मला करायचं होतं. एकत्र आम्ही आणतोय का तर आम्ही नुसतं गहू खातोय, बाकीचं भात वगैरे खात नाही म्हणून आम्हाला थोडंसं जास्त लागते. तर त्याच्यानंतर दळण झालं आणि म्हटलं चला आता माझं आवरून घेते. ब्रश तर मी नेहमी करते का तर चांगलं असतं संध्याकाळचं, मग आपले दात खराब होत नाही. त्याच्यानंतर म्हटलं चला आता स्किन केअर पण खूप महत्त्वाचे आहे ते पण केली. तर चला आता ब्लॉगची एंड मी इथंच करते. भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये.